नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेकडे यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी जो मराठी शब्दार्थ कोर्स चालू केला आहे त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद भेटत आहे. हे टोटल आपलं आजचं 4थं लेक्चर आहे आणि समानार्थी शब्दाचं 3रं लेक्चर आहे. तर ज्यांनी आधीचे लेक्चर बघितले नसतील त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन आधीचे लेक्चर बघायचे आहेत आणि यामध्ये आपण तुमचं संपूर्ण शब्दार्थ कव्हर करून घेत आहोत बघा. तर चला वेळ न वाया लेक्चरला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण खपर्यंत आलो होतो बघा. खपर्यंत समानार्थी शब्द बघितले. आज गपासून सुरुवात करूया. बघा गरीब. गरीबचे समानार्थी शब्द कोणते आहेत? तर दीन, लाचार, पामर आणि दुबळा. पामर लक्षात ठेवा. गरीबचे समानार्थी शब्द पामर हा महत्त्वाचा लक्षात ठेवा. बाकी दुबळा, दीन, लाचार तर हे ओळखण्यासारखे आहेत. गरमचे बघा उबदार, उष्ण आणि तापट हे समानार्थी शब्द आहे. गडपचे बघा गडप अदृश्य, बेपत्ता, नष्ट आणि गुप्त हे गडपचे समानार्थी शब्द आहे. गडणी महत्त्वाचं आहे. गडणी TCSनं विचारलेलं आहे. गडणीचे बघा मैत्रीण, सखी आणि सोबती हे गडणीचे समानार्थी शब्द आहे. बघा गबाळा अजागळ आणि बावळट हे लक्षात ठेवा. हा बावळट आणि गबाळ हा विचारून झालेला आहे. आपण एखादं म्हणतो ना काय गबाळ्यासारखा वागतोस रे, म्हणजे बावळटसारखा वागतोस. ते बघा गबाळा आणि बावळट हे समानार्थी शब्द. गस्त बघा पहारा, रखवाली आणि राखण. गस्त देणे म्हणजेच काय? पहारा देणे, रखवाली करणे किंवा राखण करणे. आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांच्या खाली गस्त म्हणजे पहारा द्यायचे बघा, गस्त द्यायचे. त्यालाच गस्त म्हणजे पहारा किंवा राखण. गयावया बघा आता काकुळती, करुणा, विनवणी म्हणजे गयावया करणे. एखाद्या समोर आपण विनंती करतो त्यालाच गयावया लक्षात ठेवा. गदारोळ करणे म्हणजेच काय? गोंधळ करणे, ओरड करणे, दंगा करणे, हुल्लड करणे. आपण म्हणत नाही का संसदेमध्ये संसद सदस्यांनी गदारोळ केला म्हणजेच काय? गोंधळ घातला किंवा आरडाओरड याला म्हणतो आपण ते केला, दंगा घातला, हुल्लड घालणे ह्या देखील लक्षात ठेवा बघा. गरज, आवश्यकता, जरुरी आणि निकड. निकड हा विचारून झालेला आहे लक्षात ठेवा. गरजचा समानार्थी शब्द कोणता? तर निकड हा महत्त्वाचा आहे. जरुरी आणि आवश्यकता. आता गरुडचे बघा. गरुडचे खगेश्वर, खगेंद्र, वैनतय्य आणि द्विजराज हा देखील महत्त्वाचा आहे. हे गरुडचे हा IMP करून ठेवा बरं का. हा महत्त्वाचा शब्द आहे. गरुडचे समानार्थी शब्द कोणते मग? खगेश्वर, खगेंद्र, वैनतय्य आणि द्विजराज. आता गणपतीचे बघा वक्रतुंड, गजमुख, विनायक, लंबोदर आणि गणेश. यातला गजमुख हा लक्षात ठेवा, हा विचारून झालेला आहे. आणि वक्रतुंड लक्षात ठेवा गणपतीचे. गर्व बघा आता अहंकार, दर्प हा दर्प लक्षात ठेवा. मद आणि गुर्मी गर्वचे हे समानार्थी शब्द आहे बघा, लक्षात ठेवा. कोणते कोणते? अहंकार, दर्प, मद आणि गुर्मी. गर्दीची बघा गर्दी दाटी आणि खच हा खच देखील लक्षात ठेवा. गर्विष्ठ अहम्य, अहमन्य, घमंडेखोर, बडाईखोर आणि उद्दाम हे गर्विष्ठचे समानार्थी शब्द आहेत. आता गदाचे बघा एक शस्त्र किंवा संकट, गदा लक्षात ठेवा. गजचे बघा हत्ती, खिडकीचा गज ज्याला आपण खिडकीचा गज त्याला गज. लांबी मोजण्याचे एक साधन आहे त्याला देखील गज म्हणतात. गच्छंती बघा नाश होणे किंवा घालवणे. गच्छंती होणे, नाश होणे किंवा हातून ज्याला आपण घालवणे म्हणतो, वाया घालणे, गच्छंती. नेक्स्ट बघा आता गृह यानी की सदन, आलय, वास्तू, भवन आणि आवास बघा लक्षात ठेवा. गृह ज्याला सदन म्हणतो आपण. सदन म्हणजेच काय? ते घर वगैरे ज्याला आपण म्हणतो. ग्रह बघा आता मत, आकाशातील ग्रह, कल्पना आणि समजूत हे ग्रह लक्षात ठेवा बरं का. TCSला हे असे शब्द आवडतात त्यामुळं आपल्याला ते क्वेश्चन समानार्थी शब्द म्हणजे अवघड जात बघा का. तर ग्रहाचे बघा कोणते समानार्थी शब्द आहे? मत, आकाशातील ग्रह आपल्यामध्ये, कल्पना आणि समजूत हे लक्षात ठेवा बघा. गाय, गायचे गोमाता ज्याला म्हणतो गाय, गोमाता आणि धेनू बघा. गावंढळ बघा आडदांड आणि गावठी. गावंढळचे समानार्थी शब्द कोणते? तर आडदांड आणि गावठी. आता गाथा बघा. गाथेचे समानार्थी शब्द कोणता आहे? तर कविता, आर्या आणि छंद हे गाथाचे आहेत. गार बघा गार थंड, शीत आणि शीतल. शीतपेय आपण ज्याला म्हणतो ना, शीतपेय म्हणजे गार, थंडगार, थंड, शीत, शीतल लक्षात ठेवा. आता गौरव, अभिनंदन,
सन्मान आणि सत्कार लक्षात ठेवा. गौरवचे समानार्थी शब्द ते. ग्रासचे बघा आता, कवळ आणि घास हे ग्रासचे समानार्थी शब्द. घास ज्याला ग्रास म्हणतो आपण. गाढव, रासब, खर आणि गर्दब. खर म्हणजे देखील गाढव, खर हा विचारून झालेला आहे. रासब लक्षात ठेवा आणि गर्दब लक्षात ठेवा. गाढवचे समानार्थी शब्द आहेत. आता बघा गिरी. गिरी पर्वत बघा, पर्वत, डोंगर, अचल, नग, अद्री आणि शेल हे काय याचे तर गिरीचे समानार्थी शब्द आहे. आता गुच्छचे बघा, झुपका, गोस आणि तुरा. झुपका कशांचा असतो तर झुपका असतो तो केसांचा बघा, आणि गुच्छ असतो तो फुलांचा. हे समानार्थी शब्द आहे बघा. घोस द्राक्षांचा असतो. तुरा आपण बघतो, तुरा भरपूर म्हणजे जी ओंबीची असते, ओंबी गव्हाची ओंबी त्याचा तुरा असतो. किंवा जेव्हा तूर येते, तुरीचा जेव्हा ते शेंगेचा तुरा असतो त्याला तुरा म्हणतो आपण. लक्षात ठेवा समानार्थी शब्द. गुच्छाचं कोणतं मग झुपका. गुच्छ कशाचा असतो, झुपका, घोस आणि तुरा हे लक्षात ठेवा समानार्थी शब्द सगळे. आता गुद्दा, बुक्का किंवा ठोसा. आपण मधनं एक गुद्दा घालील वाकडा करीन तेच गुद्दा, बुक्का, ठोसा हे सगळे समानार्थी शब्द. आता गोत बघा, गोत, गोत यानी की गोत्र, वंश, पिढी आणि कुळ हे गोतचे समानार्थी शब्द आहेत. आता गोषवारा म्हणजे काय सारांश, संक्षेप आणि तात्पर्य. संक्षेप म्हणजे काय तात्पर्य बघा. गोषवारा म्हणजे थोडक्यात ज्याला आपण म्हणू शकतो तात्पर्य. आता गोम बघा, अनेक पायांचा एक प्राणी. आता ग्रामीण भागात आपण बघितलं असेल गोम, ती एक छोटी असते अशी असते, तिला असे पाय असतात बघा, ती एक गोम असते. आणि हे खोच हा देखील त्याचा समानार्थी शब्द आहे. अनेक पायांचा एक प्राणी असतो, छोटा असतो तो, त्याला गोम म्हणतात. आणि खोच पण एक समानार्थी शब्द. आता गोळा, भरीव गोळा जो आपण पोलीस भरतीमध्ये यूज करतो बघा, आपण फेकतो तो एक गोळा. आणि एकत्र येणे, गोळा म्हणे एकत्र, एका जागी जमणे. पोलीस भरतीचा गोळा फेकायला आपण काय करतो, गोळा होतो. त्यामुळे लक्षात ठेवा, गोळा म्हणजे एकत्र येणे आणि तसे एक भरीव गोल. आता गोपाळ बघा, गोपाळ, मोहन, मुरलीधर, गोविंद, गिरीधर, गाई सांभाळणारा म्हणजेच काय गोपाळ. आता गंज बघा, एक उब्बट भांडे म्हणजे उबट भांडे ते त्याला गंज म्हणतात. लोखंडी वस्तूवर चढणारा गंज तो एक गंज. आणि एक गंज काय उबट प्रकारचे भांडे असते. गुरुकिल्ली बघा, गुड किंवा रहस्य उकलून दाखवण्याची युक्ती त्याला गुरुकिल्ली म्हणतात. आपण म्हणत ना एखाद्या गोष्टीकडून एखाद्या आपल्याला काढून घ्यायचं असेल काहीतरी, आपण काय म्हणतो माझ्या इकडे एक गुरुकिल्ली आहे, मी त्याच्याकडून सगळं काही काढून घेतो, तेच ते गुरुकिल्ली आहे बघा. आता घऊंचे बघू बघा, घचे समानार्थी शब्द बघूयात. घर बघा, सदन, भवन, गृह, आलय, निकेतन. आता मागेच बघितलं आपण हे. घडी, बस्तान, रचना, व्यवस्था म्हणजे घडी. लक्षात ठेवा, घडीचे समानार्थी शब्द कोणते, बस्तान, रचना आणि व्यवस्था. आता घडामोड, खटाटोप, उलथापालथ हे कशाचे तर घडामोड आहे. घनिष्ठ बघा, दाट आणि अगदी जवळचे. आमचे आणि त्यांचे एकदम घनिष्ठ संबंध आहे, म्हणजे कसे एकदम जवळचे संबंध आहे, किंवा त्यांचे आणि आमचे दाट म्हणजे जाणं येणं खूप जास्त चालू असतं, त्याला आपण घनिष्ठ म्हणतो, दाट किंवा जवळचे. आता बघा, घर्म, घाम, घवघवीत यानी की भरपूर. बघा, घवघवीत यानी की काय भरपूर. घन बघा, घन यानी की मेघ म्हणजे ज्याला आपण ढग म्हणतो, घन बघा मेघ. दाट किंवा भरीव, घन, घनदाट आपण कसं असं दाट आहे किंवा भरीव असते. अंकाचा किंवा संख्येचा घन तो एक घन वेगळा. आणि हे घन कशा लक्षात ठेवायचा, घन मेघ म्हणजे ढग, घनदाट भरीव किंवा दाट त्याला म्हणतो आपण. आता घाव बघा, घाव यानी की प्रवाह, वार घाव करणे, वार करणे, आघात करणे, तडाखा बघा त्यालाच घावचा आपण म्हणतो. एखाद्यावर वार करणे त्याला काय घाव बघा. घासचा कसा आहे, घासचे समानार्थी ग्रास, कवळ, गवत आणि तृण हे घासचे समानार्थी शब्द आहे. घाई बघा, गडबड, त्वरा, तातडी आणि जल्दी. हा त्वरा लक्षात ठेवा, त्वरा विचारून झालेला. घाईचा त्वरा हा समानार्थी शब्द आहे, हा देखील TCSनं विचारला आहे. घाट बघा, घाट, डौल, आकार, घडण, रचना, डोंगरातील रस्ता आणि नदीचा घाट हे काय तर समानार्थी शब्द आहे घाटचे. घेरचे समानार्थी शब्द बघा. आता घेर यानी की वर्तुळ, परिसर, परीघ आणि की गोल. घोषचे समानार्थी शब्द कोणते होते,
तर गर्जना हा लक्षात ठेवा. घोषचा सरळ सेवेला खूप वेळेस विचारून झालेला आहे. घोषचा समानार्थी शब्द गर्जना किंवा जय जयकार. घोडाचा हय, वारू आणि अश्व हे घोड्याचे देखील विचारून झाले आहेत. घोड्याचे काय? हय, वारू आणि अश्व हे घोड्याचे समानार्थी शब्द आहेत. आता च पासूनचे बघूयात आपण. बघा चचे चव. चवचे कोणते कोणते आहेत? स्वाद, आस्वाद, रस आणि नारळाचा चव हे देखील चवचे समानार्थी शब्द आहे. आता चूप यानी की गप्प शांत, चुपचाप बस, गप्प बस, शांत बस. चकना, तिरळा आणि काना. चकना हे नाही बरं का, आपण बसल्याच्या नंतर सोबत लागतो आपल्याला तो नाही. चकना म्हणजे काय? तिरळा आणि काना. चकनाचा वेगळा अर्थ समजताल तुम्ही. चबुतरा, चौथरा, कट्टा, उंचवटा. चटकन बघा, चटकनचं काय? झपाझप, झरझर, लवकर आणि शीघ्र. चटकन त्यालाच आपण पटकन देखील म्हणतो. चट्टा बघा, चट्टा वर्ण, आपल्या अंगावरती एखादा चट्टा मोठा आपण त्याला चट्टा म्हटला आहे. वर्ण, डाग, वन किंवा खून त्याला चट्टा म्हणतात. चप्पल, वाहन आपण ज्याला वाहन म्हणतो बघा, हे वाहन दिलं आहे पण वाहन म्हणतो आपण ग्रामीण भागात, वाहन. जोडा, पायतान आणि चपला. चपळ बघा, चालाक आणि वेगवान. आपण म्हणतो एखादा काय चपळ आहेस म्हणजे काय? चालाक आहे आणि वेगवान आहेच. बघा चरणरज, पायधूळ. चरणरज म्हणजेच काय? पायधूळ. बघा चपला, वीज किंवा चप्पल. चपला हे लक्षात ठेवा बघा. चपला समानार्थी शब्द वीज लक्षात ठेवा आहे. चौचाल यानी की लहरी, भटक्या, भनंग आणि उठवळ हे देखील चौचाळचे. विद्यार्थी मित्रांनो, TCSला जे तुम्ही शब्द बघता, तुम्ही विचार करता हे शब्द आलेच कुठून, हे तर वाचलं नाही, तर हे असे शब्द विचारतो बघा. चौचालचा संबंधी शब्द मग काय? ते लहरी, भटक्या, भनंग, उठवळ. आता चाकरचा बघा, चाकर, नोकर, सेवक, गडी आणि दास. नोकर, चाकर. चाकरून लक्षात ठेवा समानार्थी शब्द. चाचणी यानी की परीक्षा किंवा तपासणी करणे. आपण एखाद्या गोष्टीची चाचणी करतो. चाणाक्ष, हुशार, चतुर आणि धूर्त. हा धूर्त पण लक्षात ठेवा. चाणाक्षचा हा धूर्त विचारून झाला आहे. चाणाक्ष समानार्थी शब्द धूर्त. चाहूल यानी की कानोसा, चाहूल घेणे. चालढकल म्हणजे चुकवाचुकवी करणे, दिरंगाई करणे, टाळाटाळ करणे. एखाद्या गोष्टीची आपण चालढकल करतो म्हणजे ते काय? दिरंगाई किंवा टाळाटाळ करणे. चाल, गती, हल्ला, पद्धती. आता बघा चाल करणे, एखाद्या राजाने दुसऱ्या राज्यावर चाल करून गेला म्हणजेच काय? त्या राज्यावर हल्ला केला, यावर लक्षात ठेवायचं. चाल देखील गती, आपली चालण्याची चाल म्हणतो आपण. चालणे म्हणजेच काय? मग त्याला गती होते. चाल यानी गती, हल्ला, पद्धती झालं आहे आपलं. चाळ यानी की पैजण किंवा चाळणे. चारू यानी मोहक. चांगले, सुंदर, मनोहर आणि रम्य. चांदणे, कौमुदी हा लक्षात ठेवा. चांदणेचा समानार्थी शब्द कौमुदी. ज्योत्स्ना, चंद्रिका, शर्वरी. हे बघा हे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. शर्वरी देखील विचारून झाला आहे. बघा चिळकांडी यानी पिचकारी, चिरकांडी मारणे. आपण पिचकारी बघा लहानपणी रंग खेळताना पिचकारीची चिरकांडी मारायचो, तेव्हा लक्षात ठेवा ते. चिळट यानी की डास, ते आपण चिलट म्हणतो. चिलट बघा. डास यानी की मच्छर. चिवट यानी चिकट. काय चिवट आहेस म्हणजे चिकट आहे. चीड म्हणजे तिटकारा किंवा वीट. एखाद्या गोष्टीचा आपण चीड येते म्हणजे काय? त्या गोष्टीचा तिटकारा असतो आपल्याला. चिल्ली पिल्ली, मुळे बाले, पोरं आणि कच्ची बच्ची. म्हणजे लहान मुलांना आपण चिल्ली पिल्ली म्हणतो ना, मुले बाळे पोर जे असतात तेव्हा लक्षात ठेवायचं चिल्ली पिल्ली. चिंता, काळजी, विवंचना आणि फिकीर हे चिंताचे समाहार शब्द आहे. चुटपुट बघा, काळजी, तळमळ. चूरचे बघा, मग्न, चुरा आणि चूर्ण. चेहराचे समाहार शब्द बघा, चर्या, मुद्रा, तोंडवळा आणि रूप. चेपणे बघा, चेपणे, दाबणे, पिकणे. आपण म्हणत नाही का एखाद्याचे हातपाय चेपून देणे म्हणजे काय? दाबून देणे. चेतना, जीवनशक्ती, चैतन्य. चेष्टा, थट्टा, मस्करी. चौकशी यानी की विचारपूस करणे. एखाद्या गोष्टीची आपण माहीत नसल्यास चौकशी करतो म्हणजे काय करतो बघा, ते विचारपूस करतो. चौपदरी बघा, चौपदरी यानी की चार पदरी. झोळी ज्याला म्हणतो, चार घडीचे पांघरून त्याला चौपदरी म्हणतो आपण. चौफेर, चारही बाजूंना. चौर्य यानी की चोरी करणे, चौर्य लक्षात ठेवा. चंग, निश्चय.
एखाद्या गोष्टी मनात हे करायचा म्हणजे काय, निश्चय करायचा. चंगळ म्हणजे की मुबलक, विपुलता, रेलचेल आणि वैपुल्य. आपण म्हणत ना का एखाद्या गोष्टीचा चंगळ आहे बा तुझी आता, म्हणजे तेच तुझ्याकडं भरपूर मुबलक पैसा वगैरे किंवा विपुलता, रेलचेल. चंचल यानी की अस्थिर, हलणारा. चंद्र, इंदू, सुधाकर, हिमांशू, रजनीनाथ, शशी, सुधांशू, विधू, विशानाथ, शशांक. छेवून बघा आता, छाया यानी की सावली. बघा, छिद्रान्वेषण म्हणजे सूक्ष्म दोष शोधणे. छेदणे, कापणे, तोडणे, चिरणे किंवा विभाजन करणे, त्याला आपण छेदणे. छंद बघा, नाद, शोक, कवितेतील छंद ज्याला आपण काय छंद म्हणतो. नाद, शोक. एखाद्या गोष्टीचा छंद असणे म्हणजे काय, त्या गोष्टीचा नाद असणे किंवा शोक असणे. बघा, हे लक्षात ठेवा. आता जवळचे बघा, जन म्हणजे की लोक. जन हेचा लोक, जनगणना. आपण जनून लोक लक्षात ठेवा. जन म्हणजेच माणसे. जडून लक्ष ठेवा, मंद, आळशी, वजनदार. जड एखाद्याला आपण मंद असलं त्याला म्हणतो काय जड आहेस रे तू, काय आळशी आहेस किंवा वजनदार आहेस. जरटून लक्ष ठेवा, वृद्ध, म्हातारा, जरट. जलद पहिले पूर्वी बघा आपले एक जरट विवाह होता, म्हणजे जवळपास 60 वर्षाचा वृद्ध राहायचा आणि मुलगी 10 ते 12 वर्षाची असायची. बघा, त्याला आपण जरट विवाह म्हणायचो. त्याहून लक्ष ठेवा, जरट, वृद्ध, म्हातारा. जलद, शीघ्र, ताबडतोब, ढग, वेगाने. जलद. लक्ष ठेवा. आता जवळ, जवळचा काय, निकट, नजीक, सन्निध आणि समीप. जहरचा लक्ष ठेवा, विष किंवा विख. जहरचा लक्ष ठेवा. जबरचा, दरारा, दहशत, धाक आणि वचक असणे. एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या भागामध्ये जबर दरारा असतो बघा, दहशत असते, धाक असते, वचक असते. जय म्हणजे विजय, यश, साफल्य. जयचे लक्षात ठेवा, साफल्य. जल यानी की पाणी. नीर, जीवन, तोय, अबू, उदक आणि वारी हे जलचे समार्थी. मी सांगतो हे 100% IMP आहेत. 100% काय IMP. हे कुठे ना कुठेतरी विचारले जातात. जलचे आणि पाण्याचे समार्थी शब्द कोणते मग? नीर, जीवन, तोय, अंबू, उदक, वारी हे खूप महत्त्वाचे शब्द आहेत. जमीनचे बघा, भुई आणि भूमी हे जमीनचे समार्थी शब्द आहे. जरा, म्हातारपण, वृद्धत्व, थोडे, जरापण, जरासे पाहिजे म्हणजे काय, थोडे पाहिजे. जराहून लक्षात ठेवा. जहाल, तीव्र, तीक्ष्ण, तापट आणि कडक. जहालवादी, महालवादी बघितलं आपण. जहालवादी मग हे कसे होते, एकदम तापट आणि तीक्ष्ण होते. यांना लवकर पाहिजे होतं जे काही करायचं ते. समजा स्वातंत्र्य वगैरे लवकर पाहिजे होतं. आपले मावळवादी कसे होते, जे इंग्रजांनी द्यायलं ते थोडं घ्यायचं, बाकीचे इंग्रज मावळासोबत तसंच करायचं, थोडं द्यायचं थोडं राहू द्यायचं, म्हणजे खूप त्रास द्यायचा आणि थोडंच द्यायचं अशा. आणि जहालांना कसं तर ते विद्रोही होते, त्यांना ते सहन होत नव्हतं. आता बघा नेक्स्ट, जवळचे बघा, जवाहीर यानी की सोने, अलंकार, जड जवाहीर आणि रत्ने हे जवाहीरचं आपण बघितलं. जवाहिरात सोने, सोनारात तिथे गेले की आपण ते हे शब्द आपल्याला महत्त्वाचे लक्षात ठेवा. बघा आता जाज्वल्य, भेदक, तीक्ष्ण, उग्र, तापट, कडक, तिखट, जालिम आणि उग्रता लक्षात ठेवा. बघा जाहीर यानी की प्रसिद्ध करणे, प्रकट करणे, सर्वश्रुत करणे. जाहीर झालं. सर्वश्रुत कसं लक्ष ठेवायचं, एखादं सॉंग पब्लिश झालं, जाहीर झालं, त्याला आपण इंग्लिशमध्ये पब्लिश म्हणतो. तर ते सर्वश्रुत म्हणजे ऐकायला, ते सगळ्यांना ऐकायला, तेव्हा लक्षात ठेवा. जाहीर म्हणजे सर्वश्रुत आणि हाच जास्तीत जास्त विचारला जाऊ शकतो. बघा जागा यानी की ठिकाण, स्थळ आणि जागृत अवस्था हे लक्षात ठेवा. जागृत अवस्था. जाड, लठ्ठ, स्थूल आणि दांडगा. जादू बघा, इंद्रजाळ, गुप्तविद्या आणि मंत्रटोणा हे जादूचे समार्थ शब्द आहे. आता जिगीषा यानी जिंकण्याची इच्छा असणे किंवा आकांक्षा, जिगीषा असणे त्याला म्हणतो. जिद्द यानी की हट्ट, आग्रह. जिने यानी की जीवन, आयुष्य आणि जीवित, त्याला आपण जिने म्हणतो. जिगरीहून लक्ष ठेवा. बघा जिवलग, जीवश्य आणि कंठश्व म्हणतो त्याला आपण. जिवलग मित्र असणे एकदम खूप जवळचा. जीर्णोद्धार, जुन्या देवळाचे नूतनीकरण करणे म्हणजेच काय, जीर्णोद्धार करणे. जीवन बघा, आयुष्य, पाणी, जल
जीव यानी की जंतू, प्राण, जीव जंतू. जुना, प्राचीन किंवा जीर्ण. आता जुलूम बघा, जुलूम अन्याय करणे, छळ करणे, जबरदस्ती, जुलूम करणे. बघा जुगुप्सा, जुगुप्सा बघा निंदा करणे, निर्भत्सना करणे आणि किळस करणे. हा जुगुप्सा लक्षात ठेवा बरं का, हा नवीन शब्द असू शकतो तुमच्यासाठी. हा TCSनं विचारला आहे बघा एकदा. जोखीम यानी की हमी, जबाबदारी, मौल्यवान वस्तू, मूल्यवान वस्तू बघा त्याला म्हणतो आपण जोखीम. एखादी गोष्ट घेऊ आपण म्हणतो ना, ही सोबत घेऊन जाणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही, ही जोखमीची गोष्ट आहे. म्हणजे काय, जबाबदारीची गोष्ट आहे, ती मौल्यवान वस्तू आहे. आता ज्योतिष बघा भविष्य, जातक आणि कुंडली. जोर बघा आवेश, दम, ताकद, व्यायामाचा एक प्रकार आहे. काय तर मग जोर, आवेश, दम, ताकद, व्यायामाचा एक प्रकार आहे. बघा आपण जचे बघितले. आता व्हिडिओ जवळपास 20 मिनिटाच्या पुढे गेला आहे आपला. हे जचे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू विद्यार्थी मित्रांनो. बघा तुम्ही जर आपल्या चॅनलला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजे येणारे पुढचे तुमचा संपूर्ण कोर्स बघा यामध्ये 100% करणार आहे. 100% पूर्ण एकदम फ्री होणार आहे. जिथं तुम्हाला कमीत कमी 400-500 रुपये घेतात बघा मराठी शब्दार्थ कोर्सचे. म्हणजे आता मी तर बरेच बघितले, तिथं कमीत कमी 400 ते 500 रुपये होते बघा मराठी शब्दार्थ. तिथं मी तुमचा एकदम फ्री घेतो आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि याची PDF देखील बघा, PDF देखील मी तुम्हाला देतो. टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, जॉईन करा तुम्ही. ते 100% सगळे PDF तुम्हाला भेटणार आहे. फक्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला आणि लाईक करत चला. भेटूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.